शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज, निर्भीड, निपक्ष, निस्वार्थ. व्हिजन न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना येणाऱ्या 2021 या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक टीम व्हिजन न्यूज परिवार, नाशिक. दिंडोरी नगरपंचायतीची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडी सरकारने दिंडोरी शहरात लाखो रुपयांची विकास कामं केली. ही कामे काँग्रेस कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवावी, आगामी काळात यश खेचून आणावं व नगरपंचायत निवडणुकीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे यांनी केले. दिंडोरी येथे नगरपंचायत निवडणुकीबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्यावेळी डॉक्टर शेवाळे बोलत होते. अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी योगेंद्र पाटील होते. डॉक्टर शेवाळे पुढे म्हणाले, काँग्रेसने सत्तेत सहभागी होऊन जनतेसाठी विविध विकास कामे केली. महाविकास आघाडी सरकारच्या वतीने दिंडोरी शहरातील विविध प्रभागात विकास कामे सुरू आहे. या कामामुळे नक्कीच काँग्रेस उमेदवारांना फायदा होणार असून निवडणुका स्वबळावर लढवण्याच्या दृष्टीने नियोजन करावं. नंतर निर्णय काय होईल याकडे लक्ष न देता आपण प्रामाणिकपणे पक्षाशी एकनिष्ठ राहून आपलं काम करावं असंही यावेळी शेवाळे यांनी सांगितले. यावेळी योगेंद्र पाटील यांनीही मार्गदर्शन केले. तालुकाध्यक्ष सुनील आव्हाड यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना बळ देण्याची वरिष्ठांकडे मागणी केली. दिंडोरी शहरात काँग्रेसची वाढलेली ताकद ही निवडणुकीचा निकाल बदलवणारी ठरणार असल्यानं सुनील आव्हाड यांनी सांगितले. कार्याध्यक्ष वाळू जगताप यांनी काँग्रेसने स्वबळावरच निवडणूक लढवावी असं सांगितलं. या प्रसंगी जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष दिगंबर गीते, पोपटराव चौगुले, प्रीतम देशमुख, गुलाबराव जाधव यांनी पक्षाची भूमिका मांडली. यावेळी जयराम गवळी, नगरसेविका शैला उफाडे, पंडितराव गायकवाड, कचरू कांगोडे, रमेश कहांडोळ, गुलाब कांगोडे, प्रकाश पिंगळ, दिलीप शिंदे, श्याम गवारे, शहबाज अत्तार, सचिन आव्हाड हे होते. व्हिजन न्यूजसाठी सुनील घुमरे, दिंडोरी.